पुढची बातमी ही राजकीय गोटातली आहे। निलेश लंकेंनी माझ्यासोबत चर्चा केल्यानंतर पक्ष सोडला। त्यांना महायुतीत वाईट वागणूक मिळाल्यामुळे ते राष्ट्रवादीतून बाहेर पडले असा खुलासा अजित पवारांनी केलाय। दरम्यान शरद पवार गटातून खासदारकी लढवण्याबाबतची माहिती दिली तर पत्नीला विधानसभेचं तिकीट देण्याची मागणी त्यांनी माझ्याकडे केली असा खुलासा सुद्धा या पार्श्वभूमीवरती अजित पवारांनी केल्याचं कळतंय। अनौपचारिक गप्पांमध्ये अजितदादांनी ही माहिती दिली आहे तर विधानसभा निवडणुकीबाबत प्रफुल्ल पटेल यांनीही पक्षाच्या भूमिकेवरती भाष्य केलंय। तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचे एक विधान काहीसं खळबळजनक आहे। इचलकरंजी लोकसभा मतदारसंघाची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर सोबत त्यांनी केली आहे। सांगली लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून भाष्य करत असताना हर्षवर्धन पाटलांनी वादग्रस्त विधान केलंय। खासदारकीच्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी त्यांच्या आजूबाजूला असलेले अदृश्य शक्तींनी घेरलेलं असूनही विजयाचा दिवा लावला असं विधान हर्षवर्धन पाटलांनी केलं होतं आणि यावेळेस बोलताना त्यांनी इचलकरंजीची तुलना थेट पाकव्याप्त काश्मीर सोबत केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। इचलकरंजीचा लोकसभेचा मतदारसंघ तसा पाहिला तर पाक व्याप्त काश्मीर असं म्हणायला पाहिजे तो, कारण आजूबाजूला सगळी वादळ वेगळी होती। आजूबाजूला सगळ्या शक्ती काय अदृश्य असतील काय प्रकट असतील, पण या सगळ्या शक्ती आणि या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा खऱ्या अर्थानं या अवथळामध्ये सुद्धा त्यांनी दिवा लावला। ते धैर्यशील मानेंचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि मनापासून